आणि या 100 वर्षामध्ये कोल्हापुरातल्या कुठल्याही राजकीय नेतृत्व असलेल्या माणसाला असं वाटलं नाही की आपण आणखीन एक तेवढंच सक्षम नाट्यगृह उभा करावं. हे खरं म्हणजे कोल्हापूरसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि शाहू महाराजांनी एवढं दिमाखात सगळे पुढचे भविष्यातल्या गोष्टी डोक्यात घेऊन केलेले हे नाट्यगृह सुद्धा आपल्याला नीट सांभाळता आलेलं नाही आता या क्षणापर्यंत. आपण जे आता एकत्र चर्चेला बसलोय दुर्दैवानं म्हणायला लागतं. याच्यामध्ये महानगरपालिकेचा फार मोठा सहभाग आहे असं मला म्हणायचं नाही, पण नेतृत्वच आपल्याला कधी कलेच्या क्षेत्राकडे फार चांगल्या दृष्टीनं बघताना जाणवलेलं नाही. हे आमचा सगळ्यांचा आरोप आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि नाट्यगृहाची जेव्हा पडझड झाली त्यानंतर सुद्धा काही मतप्रवाह आम्ही ऐकत होतो की हे आपण सगळं उतरवूया. आणि तिथे साहेबांनाही माहिती आहे तिथं आमच्या त्या मिटिंगमध्ये खूप मोठा दंगा झाला होता. पण तिथं एकदा जर केशवराव भोसले नाट्यगृह पूर्णपणे उतरवलं गेलं असतं तर पुढच्या 10 वर्षामध्ये काय तिथं कुठली इमारत उभी राहिली नसती. आतापर्यंतचा अनुभव बघता कोल्हापुरात आलेली कुठलीही योजना असेल ती कधी वेळेत पूर्ण झालेली नाही दुर्दैवान. अनेक त्याला कंगोरे आहेत. म्हणून आमचाच हट्ट होता की नाट्यगृह हे जसं होतं तशाच पद्धतीनं उभं राहिलं पाहिजे.